हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बीएससी नर्सिंगच्या ॲडमिशनबद्दल खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कारण की बीएससी नर्सिंगसाठी जे कॅप राऊंडसाठी जे रजिस्ट्रेशन असतात, तर सीईटी सेलने ते रजिस्ट्रेशन आता परत रजिस्ट्रेशन ऑन केलेले आहेत। ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलने परत एकदा ऑप्शन स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही परत एकदा रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर कॅप राऊंड 4 बद्दल भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर कॅप राऊंड 4 कधीपर्यंत स्टार्ट होणार आहे, तर त्याच्याबद्दल पण ऑफिशियल नोटीस सीईटी सेलने दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही पण नोटीस आहेत तर त्या आपण आज डिस्कस करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्या विद्यार्थ्यांना डबल रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं अजूनपर्यंत ॲडमिशन झालेले नाही आणि जे 4th राऊंड पर्यंतची वाट बघत होते, म्हणजे कॅप राऊंड 4 ची वाट बघत होते, तर त्या पण विद्यार्थ्यांसाठी नोटीस आलेली आहे। ओके मित्रांनो, तर तुम्ही इथे बघू शकता की नोटीस नंबर 15 आपण एकदा हायलायटर यूज करू म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल। ओके, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून ही नोटीस आलेली आहे। आपली जी सीईटी सेल आहे, सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही नोटीस आलेली आहे। डेट तुम्ही इथे बघू शकता की 22/9/2025 म्हणजे आजच ही नोटीस आलेली आहे आणि नोटीस नंबर आहे मित्रांनो ही 15। ओके, शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन टू बीएससी नर्सिंग कोर्स। आता तुम्ही म्हणाल की सर ऑलरेडी आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बट ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर सीईटी सेलने त्याच्यासाठी परत एकदा ऑप्शन फिलिंग हे स्टार्ट केलेले आहेत। परत तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करू शकता। ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण तुम्हाला करता येणार आहे आणि त्यासोबत शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4। ओके, कॅप राऊंड 4 चे शेड्यूल आहे तर ते पण त्यांनी याच नोटीसमध्ये अटॅच करून दिलेले आहे। ओके, ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची जी कट ऑफची डेट आहे तर ते एक्सटेंड झालेली आहे। आयएनसी म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल जे आहे, तर इंडियन नर्सिंग काउन्सिल कडून एक जीआर आलेला होता आणि त्या जीआर मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यातून आपल्याला असं समजतंय की आपली जी कट ऑफ डेट आहे तर ती एक्सटेंड झालेली होती आणि त्या नोटीसमध्येच किंवा त्या व्हिडिओजमध्येच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं की आपला जो कॅप राऊंड 4th आहे आणि आपला जो सबसिक्वेंट त्याच्यानंतरचा जो राऊंड असेल, जो आपला इन्स्टिट्यूशनल राऊंड असणार आहे, तर तो डायरेक्टली आपला ऑक्टोबर मंथमध्ये जाणार आहे आणि त्याचप्रमाणे शेड्यूल हे आपल्या सीईटी सेलने दिलेलं आहे। ओके, रेफरन्स नंबरला त्याच दोन नोटीस आहेत। ओके, इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या दोन नोटीस आहेत, एक 17/9/2025 ची आहे आणि दुसरी आहे 17/9/2025 ची आहे। ओके, एक काउन्सिल लेटर आहे आणि एक काउन्सिलची नोटिफिकेशन आहे। ओके, Indian Nursing Council white letter dated 17/9/2025 has allotted to relax the percentile criteria for BSc Nursing admission. ओके, BSc Nursing admission साठीचा जो percentile criteria आहे तर तो आता इंडियन नर्सिंग काउन्सिलने कमी केलेला आहे। बट आपल्या सीईटी सेलने ऑलरेडी तो जो आता नवीन कमी करून आलेला आहे तर त्याच्या संबंधित म्हणजे तोच क्रायटेरिया आपला ऑलरेडी होता, त्याच्यामुळे आपल्याकडे जो आपला क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज नाहीये। तुम्ही इथे खाली एकदा बघू शकता की हाऊएव्हर इट मे बी नोटेड दॅट एलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोचर क्लॉज 6.9.1 विल रिमेन अनचेंज। ओके, आपल्याकडे ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की ओपनच्या स्टुडंटसाठी 45% असणं इम्पॉर्टंट आहे पीसीबी मार्कमध्ये आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 40% असणं इम्पॉर्टंट आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पीसीबी मध्ये। ओके, पीसीबी प्लस इंग्लिश। ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना याच्याबद्दल ऑलरेडी माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल। ओके, इलिजिबिलिटी क्रायटेरिया यांनी परत एकदा इथे दिलेला आहे आणि सेकंड जी नोटीस होती तर ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं, जे म्हणजे आपली जी कट ऑफ डेट आहे तर ते एक्सटेंड झाल्याबद्दल तिची नोटीस होती। ओके, तर इथे 31/10/2025 तुम्ही डेट बघू शकता की 31/10/2025 ही आता आपली नवीन कट ऑफ डेट आहे सीईटी सेलने दिलेली, म्हणजे 31/10/2025 पर्यंत तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करू शकता। त्यामुळे आपले जे कॅप राऊंड 4 आहे आणि इन्स्टिट्यूट राऊंड जो आहे तर त्याचं पण शेड्यूल आता सीईटी सेलने थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे। तर आता बघू कशा पद्धतीने ते शेड्यूल एक्सटेंड झाले। तर शेड्यूल पूर्वी आता जी इम्पॉर्टंट नोटीस आहे तर ती म्हणजे ऑनलाईन परत एकदा रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कोणी करायचे आहे तर त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ। ओके, शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट। ओके, पेमेंट अपलोडिंग अँड डॉक्युमेंट्स अपलोडिंग। ओके, इथे तुम्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये बघू शकता मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय ओनली फॉर दोज कॅन्डिडेट हु हॅड नॉट रजिस्टर्ड प्रिव्हियसली। ओके, मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, मागच्या वर्षी नॉट मीन्स मागच्या वर्षी जे आपले मागच्या वेळेस जे म्हणजे फर्स्ट जे रजिस्ट्रेशनचे डेट्स आले होते तर त्या टायमाला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ओके, रजिस्ट्रेशनच्या डेट्स 3 टाइम एक्सटेंड पण झाल्या होत्या आणि आता परत सीईटी सेलने आपल्याला ऑप्शन इथे दिलेला आहे। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या राऊंडच्या टायमाला त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते तर त्या विद्यार्थ्यांना परत एकदा रजिस्ट्रेशन करता येईल। ओके, आता याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला नॉट एलिजिबिलिटी आहे तर आम्ही परत एकदा रजिस्टर करू शकतो का? नाही, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ते विद्यार्थी परत एकदा रजिस्टर करू शकत नाही। ओके, जे विद्यार्थी राऊंड मधून बाद झालेले होते तर त्या विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करता येणार नाही। ओके, ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तेच विद्यार्थी इथे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करू शकतात आणि 1000 रुपये रजिस्ट्रेशनची फीस लागत असते। ओके, इथे डेट्स मध्ये तुम्ही
बघू शकता की 23/9/2025 पासून 28/9/2025 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीईटी सेलने चान्स दिलेला आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर म्हणजे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये हेल्प केली जाईल किंवा तुमचे फॉर्म पण भरून दिले जातील. ओके, नॉन रिफंडेबल जी 1000 रुपये फीज आहे तर ती फीज भरण्याची तारीख पण सेमच आहे. 23/9/2025 पासून म्हणजे उद्यापासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 28 तारखेला रात्री 11:59 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुमचे जे रिक्वायर्ड ऑल कलर डॉक्युमेंट आहेत, ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. सेम एकदा फॉर्म तुम्ही फिलअप केला की त्याच टायमाला या सर्व प्रोसेस होत असतात. 28 तारखेपर्यंत रात्री 12च्या आधी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि याची जी पब्लिकेशन ऑफ कंबाईंड रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट अँड कंबाईंड मेरिट लिस्ट, ओके, ज्या विद्यार्थ्यांचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होणार तर त्या विद्यार्थ्यांची 29/9/2025 ला, ओके, 28 तारखेला रजिस्ट्रेशन क्लोज होणार आणि 29 तारखेला तुम्हाला दुपारपर्यंत ही रजिस्ट्रेशन झालेल्या स्टुडंटची नवीन लिस्ट आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळेल. आणि एकदा ही रजिस्ट्रेशनची लिस्ट आली की त्यानंतरच 29 तारखेपासून तुम्हाला कॅप राऊंड 4चं जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल इथे तुम्हाला दिसायला मिळेल आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. बट स्टील सीईटी सेलने अजून पण कन्फर्मेटिव्ह नोटीस दिलेली नाहीये कॅप राऊंड 4 बद्दलची. इथे तुम्ही बघू शकता की टेंटेटिव्ह वर्ड सीईटी सेलने यूज इथे केलेला आहे. ओके, टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे म्हणजे ह्या पद्धतीचं शेड्यूल मे बी राहू शकतं. डेट्स ह्याच फिक्स राहतील असं नाही, बट 90% आय डोंट थिंक की आता सीईटी सेल परत याच्यामध्ये काही चेंज करेल. बट स्टील त्यांनी ते टेंटेटिव्ह वर्ड वापरलेला आहे. ओके, टेंटेटिव्ह म्हणजे अशा पद्धतीने असू शकतं. ओके, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 4. ओके, कॅप राऊंड 4चं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते 29/9/2025 ला तुम्हाला दिसेल. कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स ब्लँक आहेत आणि कोणते नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत तर तुम्हाला हे सर्व गोष्टी सीट मॅट्रिक्स मधून तुम्हाला तिथे समजतील. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ऑनलाईन प्रेफरन्स अँड चॉईस फिलिंग प्रोसेस बाय एलिजिबल कॅन्डिडेट्स. ओके, तर जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत, ओके, ज्यांनी कॅप राऊंड 3 पर्यंत कॉलेज अजून फिक्स केलेलं नाही तर ते सर्व विद्यार्थी ॲज वेल ॲज नवीन रजिस्ट्रेशन वाले विद्यार्थी हे सर्व आपले एलिजिबल कॅन्डिडेट्स असणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंग भरण्याची जी संधी आहे तर ती कधीपासून आहे 29/9/2025 पासून 1/10/2025. ओके, 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 29, 30 आणि 1 ऑक्टोबर एवढे 3-4 दिवस तुमच्याकडे आहेत. ओके, रात्री 11:59 PM पर्यंत तुम्ही तुमचे जे चॉईस फिलिंगचा फॉर्म आहे तर तो भरू शकता. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, ओके, आणि कॅप राऊंड 4 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो तर ती सिलेक्शन लिस्ट तुम्हाला 4 तारखेला दिसायला मिळेल. ओके, 1 तारखेला तुमचे चॉईस फिलिंगच्या ज्या डेट्स आहेत तर त्या क्लोज होत आहेत. आय डोंट थिंक की सीईटी सेलमध्ये 2 दिवस कशासाठी घेत आहेत, बट ठीक आहे. 4 तारखेला तुम्हाला तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट तुम्हाला 4 तारखेला बघायला मिळेल. 4 ऑक्टोबरला तुम्हाला तुमची सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल. आणि आपली जी ऍडमिशन प्रोसेस आहे जे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं की कॅप राऊंड 4 ची ऍडमिशन प्रोसेस ही डायरेक्टली तुमची ऑक्टोबर मंथमध्ये एक्सटेंड होणार आहे. तर त्याचप्रमाणे 5 ऑक्टोबर पासून, ओके मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 5 ऑक्टोबर पासून तर 10 ऑक्टोबर संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही जी कॅप राऊंड 4 ची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कॅप राऊंड 4 ची ऍडमिशन प्रोसेस 5 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत करायची आहे. तर अशा पद्धतीचं हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे फॉर कॅप राऊंड 4 आणि याच्या खाली फर्दर कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. फक्त दिलेलं आहे की द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड्स विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स. ओके, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आपला कॅप राऊंड 5 जर झाला किंवा मॉपअप राऊंड जर झाला किंवा जर आपलं जे डायरेक्टली राऊंड जो असतो लास्ट राऊंड तो म्हणजे इन्स्टिट्यूट राऊंड जो कॉलेज लेवलचा राऊंड आहे तर त्याच्याबद्दलचे येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स आहेत तर ह्या कॅप राऊंड 4 नंतरच येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला इथे पब्लिश केल्या जातील आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला सर्वांना आता समजलं असेल की काय नोटीस सीईटी सेलने आपल्याला दिलेली आहे आणि सीईटी सेल काय सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, जर जर इम्पॉर्टंट नोटीस बघितली तर त्याच्यामध्ये आपण बघितलं शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर त्यांच्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि आपण रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचे करून देतो. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करायचा आहे. त्यानंतर कोणाला पेड काउन्सिलिंगची गरज लागत असेल नवीन रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटसाठी तर तुम्ही पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करू शकता. डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल. ओके, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथून मला तुम्ही डायरेक्टली कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिली जाईल. आणि आपण जी सेकंड नोटीस बघितली ती आपण बघितली की टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4. ओके, कॅप राऊंड 4 साठीचं जे शेड्यूल आहे तर ते आपण इथं बघितलं. 29 तारखेला सीट मॅट्रिक्स आपली येत आहे आणि
आपलं जे सिलेक्शन लिस्ट आहे तर सिलेक्शन लिस्ट आपली 4 तारखेला येणार आणि तुम्ही 10 तारखेपर्यंत ऍडमिशन हे कन्फर्म करू शकता. तर अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. ओके, तर आय होप याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स नसेल. ओके, आणि स्टिल तुम्हाला जर काही शंका असतील, डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा, कारण की जसे कॉलेज स्टार्ट होतील आपले लवकरच अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीसाठी लाईव्ह बॅचेस पण स्टार्ट होणार आहेत. ओके मित्रांनो, तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत या गोष्टी. तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर मित्रांनो, मिळूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. थँक्यू फ्रेंड्स.